सकाळी सकाळी पहिलं या कपड्यांना त्यांच्या घरात नेऊन ठेवलं. आपलं कपाट हो म्हणलं तोंड धुवायच्या आधी जरा बेसिन धुवावं. त्याच्यानंतर आईने मस्त ट्रान्झॅक्शन व्हिडिओ 2-3 केले आणि पळालो. बहुतेक लोकांना पण कळलं होतं आई बाप्पांची अॅनिव्हर्सरी येते. 4 मिनिटाच्या रोडवर आम्ही 20 मिनिटांनी वेन्यूला पोहोचलो. हे बलून बघून नंतर मेघराज चवताळणार होता हे मला आधीच कळलं होतं आणि झालं पण तसं. हे सुंदर असं फुलांचं डेकोरेशन आमच्या आहोंच्या मामे बहिणीने केलं होतं. मिनिमल पण खूप सुरेख होतं आणि बाकीचं डेकोरेशन वाल्यांना दिलं होतं. मी आपली छोटीशी लुटुपुटूची मदत करून दिली. मेघराजला सोबतीला घेऊन एंट्रन्सला थोडंसं छोटस बदाम काढलं. आई पप्पांचं तिकडे मस्त फोटोशूट चालू होतं. मग म्हणलं आपण पण जरा मिरर सेल्फी घेऊन टाकू. हाय आपले पास भी आयफोन. या पिटुकल्यांना स्टेज नाही भेटला तर उधळली होती सगळी. फर्स्ट टाइम जरा लाजत काजत वाकडं तिकडं होत मी अँकरिंग केली. अँकरिंग कसली होती? हा स्टेज फिअर वाला आदमी है, सॉरी औरत है. मलाच आठवत नाही मी काय बडबडले. मागच सांगितलं ना मी माणूस आहे. मग मला विसरण्याचा छोटासा मोठासा प्रॉब्लेम आहे. कार्यक्रमाच्या मेन आणि मुख्य जोडीवरती फुलांचा वर्षाव करत त्यांचं हॉलमध्ये स्वागत करण्यात आलं. या सगळ्या गडबडी जेवणाचा लोकांचा खोळंबा होऊ नये म्हणून अनाउन्समेंट करून टाकले की लवकर जेवून घ्या तुम्ही, नाहीतर लेट जेवण उगी पाहुणे म्हणतील. कार्यक्रम आणि जेवण तर लय उत्तम होतं बाबा, पण जेवणाला लेट झालं तर दुसऱ्या दिवशी पोटानं पार पित्त पुराणाचं आंदोलन काढलं ते चायला. कार्यक्रमाला अजून लेट होऊ नये म्हणून पटकीने छान हा सुंदर केक कट करून घेतला. खरं तर हा 35 वर्षाचा प्रवास फक्त वर्षांचा प्रवास नाही. आनंद, दुःख, प्रेम, जिव्हाळा, भांडण या अशा असंख्य आठवणींचा आहे. हा 35 वर्षाचा ह्यांचा काळ ज्यांनी ज्यांनी जवळून पाहिला, ज्यांना आई पप्पांची साथ भेटली, सगळ्यांनी आज त्यांच्या मनातले भाव आई पप्पांसाठीचे शब्दात मांडले होते. आणि हा माझा नवरा ज्यांनी सगळ्यांनी जेवण घ्या अशी जाहीर घोषणा केली आहे. फक्त आमच्या ह्या छोट्याशा सुंदरीने गणबाई मोगरावरती डान्स केला होता. ही पोट्टी थोडी छान डान्स करत होती. आणि या उंदराचे बघितलं का काय माकड चाळे चालले होते. मामा मामी सोबत व्हिडिओ नाही काढता आला म्हणून फोटो काढला आणि त्यांना टाटा बाय बाय केलं आणि आम्ही परत हॉलमध्ये प्रस्थान केलं. शेवट घरातल्यांचं सगळ्यांचं जेवण चाललं होतं आणि ह्यांचं एकमेकांना टिकलनं चाललं होतं. दादा तुले भारी बोलला. स्वतः बोलले का काय? घरी निघायला 11:30 वाजून गेले. या उंदराचं मला शोधण्याचं कार्य चालू झालं. लपून छपून जाऊन गाडीत बसले होते. घरी जाऊन साडीचा बोळा करून फेकून दिला आणि गोदडी शिरून माझे डायरेक्ट चंद्रावर गेलं.